जय हिंद मित्रांनो, मी संदीप गुगे। आज आपण बघणार आहोत भारतीय अंक प्रणाली, कारण हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे। पोलीस भरतीला एक पद्म म्हणजे एकावर किती शून्य हा प्रश्न भंडारा जिल्हा चालक 2019 ला विचारलेला आहे। म्हणजे कुठला अब्जानंतर ही संख्यावर किती शून्य असा प्रश्न विचारू शकता। त्यासाठी आपण अंक प्रणाली बघूया। पद्मावर किती शून्य असतात? पहिल्या शून्याला काय म्हणतात रे? एकक, दुसऱ्याला दशक, मग शतक, मग हजार, हजारलाच काय म्हणतात रे? सहस्र, मग 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, निखर्व मध्ये अंबानीची संपत्ती आहे, बरोबर। नंतर नील, नंतर महानील, आणि मग काय रे? पद्म। पद्म कुठं आला? इथं। मग एक पद्म म्हणजे एकावर किती शून्य? मग पद्माच्या ठिकाणी आपण एक ठेवला आणि एक वर किती शून्य रे? मग 15 शून्य। म्हणजे पद्मवर किती शून्य? 15 शून्य। त्याच्यानंतर पद्मच्या पुढचं जर आपल्याला पोलीस भरतीत विचारलं, कारण आपल्याला एकाच जिल्ह्यात फॉर्म भरता येणार आहे आणि त्या एकाच संधीचा आपल्याला सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणून आपण पुढचं बघूया। नंतर महापद्म, शंकू, महाशंकू, त्यालाच काय म्हणतात? जलदी शंकू, अंत्या, महाअंत्या, मध्य, महामध्या, पारद, महापारद, धनु, महाधनु, अश्वहिनी आणि महाअश्वहिनी। भारतीय अंक प्रणाली काय रे? मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, नील, महानील, पद्म, महापद्म, शंकू, जलादी शंकू, अंत्या, महाअंत्या, मध्या, महामध्या, पारद, महापारद, धनु, महाधनु, अश्वहिनी आणि महाअश्वहिनी। इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवू शकता, 100% पोलीस होऊ शकता।